नमस्ते विद्यार्थ्यांनो, घटकनिहाय प्रश्नपत्रिकामधील 5वी प्रश्नपत्रिका गणित, ज्या प्रकरणाचं नाव आहे दशांश व व्यवहारी अपूर्णांक यांचे एकमेकांमध्ये रूपांतर, तर त्यामधील आज आपण प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 11। आपल्याला असा प्रश्न होता, 0.5 या संख्येला सोप्या अंश रूपात लिहिल्यास प्राप्त होईल। किती सोपा प्रश्न आहे। 0.5 हे दशांशमध्ये दिलेलं आहे। आपल्याला कशामध्ये लिहायचं आहे? अंश रूपात, म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक आहे, म्हणजे वर 5 अंशस्थानी आणि छेदस्थानी काय येईल? नक्कीच एक अंक आहे म्हणून 10। मग असं 5 अंश छेद 10 कुठं आहे? तर आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये दिसत आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी। यानंतर पाहूया लगेच 12वा प्रश्न। 25/100 ला दशमानात लिहितात, म्हणजे दशांश चिन्ह वापरून लिहायचं आहे। तर पहा, 25/100 आपल्याला माहीत आहे भागाकारामध्ये दशांश चिन्ह डावीकडे सरकतं। खाली किती? छेदस्थानी 2 शून्य आहेत, म्हणजे 2 न सरकणार आहे, म्हणजे कसं होणार? 0.25। मग असा पर्याय कुठं आहे ते पहा। असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिसतो आहे, पर्याय क्रमांक ए, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए। यानंतर पाहूया 13वा प्रश्न। 0.04 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल? व्यवहारी अपूर्णांकात म्हणजे अगोदर अंश आणि छेद मध्ये लिहूयात। हे पहा, दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत? 2, बरोबर। मी हे 4 लिहिणार आपण नुसतं, आणि दशांश चिन्हाच्या पुढे अंक 2 असल्यामुळे छेदस्थानी काय येणार? 100। मग याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल आपण। असा पर्यायामध्ये तर नाही 4 अंश छेद आहे का? 100। मग संक्षिप्त रूप 4 नच भाग जातोय डायरेक्ट, 4 1 4, खाली 4 2 8, उरले 2, झाले 20, 4 पंचे 20, म्हणजे अंशस्थानी काय आहे? 1 आणि छेदस्थानी 25। असं 1 अंश छेद 25 कुठं दिसत आहे का? तर बघा, पर्याय क्रमांक डी मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी। यानंतर पाहूया 14वा प्रश्न। काय आहे प्रश्न? 17/1000 दशमान समकक्ष आहे। दशमान समकक्ष म्हणू द्या, अथवा दशमानात म्हणू द्या अगोदर, किंवा दशांश चिन्ह वापरून म्हणू द्या, किंवा कशाशी बरोबर आहे म्हणू द्या। आपल्याला त्याचा अंश छेद रूपात आहे, म्हणजे दशांश चिन्ह वापरूनच लिहायचं आहे। पहा, छेदस्थानी काय आहे? 1000, म्हणजे 3 शून्य आहेत, म्हणजे आपल्याला भागाकार आहे, दशांश चिन्ह डावीकडे सरकणार, म्हणजे इथं 2च अंक आहेत, म्हणजे इथं आणखी एका शून्याची आवश्यकता असेल, म्हणजे 0.017 असं आपलं उत्तर येईल। आणि असं कुठं आहे पहा? 0.017, पर्याय क्रमांक सी, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी। यानंतर पाहूया 15वा प्रश्न। 5.5 शी समान अपूर्णांक आहे। हे पहा, 5.5 म्हणजे 5.5 आपण याला म्हणतो। मग आपल्याला सगळे कशामध्ये दिले आहेत? पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला माहीत आहे की 5 पूर्णांक तर असणारच, 5 पूर्णांक तर असणारच। मग इथं जर पाहिलं तर 18 पूर्णांक आहे, 14 पूर्णांक आहे, इथं 5 पूर्णांक आहे, इथं 27 पूर्णांक आहे। सरळ सरळ उत्तर आहे की नाही? सोडवण्याची सुद्धा आवश्यकता नाही, तरी पण चुकतेत। असं चुकण्याची आवश्यकता आहे का? चुकणं म्हणजे मूर्खपणा। हे बघा, 5.5 शी काय म्हटलेलं आहे? समान आहे। मग आपल्याला एक तर याला अपूर्णांकात करावं लागेल, किंवा हे सगळ्यांना दशांशमध्ये करून घ्यावं लागेल। पण सगळ्यात सोपं बघा ना, 5 ला 5 तुम्हाला दिसतंय, 5 पूर्णांक आहे, इथं पण 5 पूर्णांक आहे, उत्तरच आहे। तरी पण मी तुम्हाला हे सांगतो। हे पहा, हे 5 पूर्णांक हे अर्धा आहे। अर्धा आहे म्हणजे काय? 1/2 म्हणजे अर्धा। 5.1/2। मग असं तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी दिसेल। कोणता? पर्याय क्रमांक सी जे आहे का, तिथं काय लिहिलेलं आहे? 5.9/18। याचा अर्थ लक्षात घ्या, हे 5 ला 5 पूर्ण आहे,
आणि या 9 एक 9 आणि 9 दोन्ही 18 म्हणजे हे काय आहे 5.1/2 म्हणजेच काय 5.5. मग असं पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे म्हणून सी मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूया 16वा प्रश्न. बघा काय आहे 0.010 छेद 0.10 अधिक 0.10 छेद 0.010. तर हे करताना हे सोडवताना आपण कसं सोडवतो तर लक्षात घ्या आपल्याला सुरुवातीला हे दशांश चिन्ह काढायचं असतं. दशांश चिन्ह काढताना काय करतो आपण वर दशांश चिन्हाच्या उजवीकडे 3 अंक आहेत आणि खाली 2च आहे म्हणजे खाली काय करावं लागेल 1 अंक वाढवावा लागेल म्हणजे वर राहील 10 आणि छेदस्थानी होईल 100. आणखी एकदा सांगतो वर दशांश चिन्हाच्या पुढे 3 अंक आहेत आणि खाली 2 आहेत. कुठं कमी आहेत खाली कमी आहे मग खाली 1 शून्य द्यायचं आणि दशांश चिन्ह काढून टाकायचं म्हणजे काय होणार 10/100. अधिकला अधिक चिन्ह देऊयात. पुढं बघा 0.10 आणि 0.010. आता मात्र दशांश चिन्हाच्या खाली 3 अंक आहेत छेदस्थानी 3 अंक दशांश चिन्हाच्या उजवीकडे आहेत आणि वर मात्र 2 वर कमी आहे म्हणून वर 0 द्यावा लागेल. आता म्हणजे वर होईल 100 आणि छेदस्थानी राहील 10. पण याचं उत्तर आपल्याला कशामध्ये काढायचे बाळांनो पाहिलं तर सगळे दशांशमध्ये आहेत म्हणजे याला आपल्याला दशांशमध्ये करायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला बेरीज करण्यासाठी छेद कसा असावा लागेल समान असावा लागेल. मग पहिल्याचा छेद 100 आहे दुसऱ्याचा 10 आहे मग दुसऱ्याचा आपण 100 करूया म्हणजे 10 ने गुणावं लागेल. म्हणजे बघा कसं होईल हे बघा 10/100 अधिक या संख्येला 10 ने गुणायचं आपल्याला लक्षात घ्या 100 होण्यासाठी म्हणजे हे बघा गुणिले 10 आणि गुणिले 10 असं करावं लागतं. म्हणजे काय झालं वर आलं 1000 आणि छेदस्थानी मात्र आलं 100. आता छेद समान झालेला आहे. छेद समान झाला म्हणल्यानंतर अंशाची बेरीज 1000 आणि 10 1010 आणि छेद एकच वेळा 100 आणि आता भागाकार आहे दशांश चिन्ह सरकायचं डावीकडं किती नाही 1 2 2 म्हणजे 10.10 हे बघा हे 2 शून्य आहेत 1 2 इथं येणार म्हणजे 10.10 असं आपल्याला पर्यायामध्ये कुठे दिसतं आहे का हां तर कुठं आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया 17वा प्रश्न. काय आहे 18.5 छेद 20 चे दशमान मूल्य आहे म्हणजे ते दशांश चिन्हामध्ये आपण दशांश चिन्ह वापरून कशी लिहू शकतो. तर पहा ते सोडवत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की 18 पूर्णांकच आहे हे बघा फक्त प्रश्न कशाचा राहतो 5 छेद 20 तर त्याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो की नाही. आता हे सगळं तुम्ही अवघडात जायचं नाही 18 20 गुणिले 18 अधिक 5 भागिले पुन्हा 20 तसं केलं तरी उत्तर तर येणारच आहे. उत्तर येत नाही असं नाही. आता स्मार्ट असं लई म्हणजे डीपमध्ये जायचं नाही सरळ सरळ सोडवायचं. कसं सोडवणार हे बघा 18 एक नाही तर याला संक्षिप्त रूप द्या अगोदर 5 एक 5 5 चोक 20 म्हणजे हे काय आलं 18.1 छेद 4 काय अडचण आहे का. आणि 1 छेद 4 म्हणजे काय असतं पाव म्हणजे 0.25 म्हणजे हे 18 पूर्णांक आहे तर हे पूर्णांक दशांश चिन्ह दिलं 18 पूर्णांक झाले आणि पुढं 1 छेद 4 म्हणजे 0.25 असतं म्हणून 18.25 हे आपलं उत्तर आहे. असं उत्तर कुठं आहे बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक बी म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया 18वा प्रश्न. काय आहे पहा 37 छेद 10,000 ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहाल. पहा किती प्रश्न आले दशमान पद्धतीनं लिहिण्यामध्येच. तर पहा 37 छेद 10,000 दिलेला आहे छेदस्थानी किती शून्य आहेत 4
म्हणजे नक्कीच दशांश चिन्ह 4 आहे तिथून डावीकडे सरकणार आहे, बरोबर आहे का? मग 1 2 2च अंक आहेत, आपल्याला आणखी किती अंकाची गरज आहे? 2. मग 2 आणि 2 4 अंक असले पाहिजे दशांश चिन्हाच्या पुढं, म्हणून काय येणार? 0.00037. मग असं कुठं आहे बघा बरं पर्यायामध्ये? 0.0037 0.0037 म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर आपण पाहूया 19वा प्रश्न. काय आहे पहा? अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यास किंवा केल्यावर 8.2 वजा 5.6 अधिक 3.2 वजा 5 याचे उत्तर येते. हे पहा, सुलभीकरण म्हणू द्या, उत्तर काढा म्हणू द्या, सरळ रूप द्या म्हणू द्या, काही असेल तरी आपल्याला उत्तरच काढायचं आहे. मग आपण लिहून घेऊयात ते 8.2 वजा 5.6 अधिक 3.2 वजा 5 असं लिहिलं. आपल्याला माहीत आहे आपण अगोदर पदावली सोडवताना काय करतो? समजा ही वजाबाकी करूयात, इथं बाजूला लिहितो मी. इथल्या इथं सुद्धा कळलं पाहिजे आपल्याला. 8.2 वजा काय करणार? 5.6 6 आणि 6 12 म्हणजे 12 मधून 6 गेले तर 6, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, आणि इथं राहिले 7 7 मधून 5 गेले तर 2. म्हणजे याचं उत्तर काय आलं? 2.6 आणि पुढं आपल्याला काय लिहावं लागेल? अधिक 3.2 आणि वजा 5. आता आपल्याला 2.6 मध्ये काय मिळवायचं आहे? 3.2. हे काय इथं लिहिलेलं आहे याच्यातच मिळवू आपण 3.2. तसं तर इथल्या इथं पण आडवं येतं आहे आपल्याला, येत नाही असं नाही. तरी पण बघा 6 आणि 2 8, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, आणि 3 आणि 2 5. हे काय तयार झालं? 5.8 आणि पुढं काय? वजा 5. 5 म्हणजेच 5.0 असतं, 5.0. मग मला सांगा 5.8 मधून 5.0 गेल्यानंतर काय राहणार आहे? 0.8. मग असं पर्याय तिथं आहे का बघा? 0.8. तर आपल्याला बघावं लागेल 0.8 आहे का? उत्तर तर 0.8 आलेलं आहे, परंतु आपल्याला या पर्यायामध्ये अपूर्णांकामध्ये दिलेला आहे. तरी पण पहा, नीट विचार करायला गेल्यावर ज्याचा अंश मोठा असतो ते 1 पेक्षा मोठं होणार आहे. आपलं 1 पेक्षा लहान उत्तर आहे 0.8 म्हणजे हे 1 पेक्षा मोठं आहे. इथं पण 1 पेक्षा मोठं दिसतंय, कारण 8 अंशस्थानी आहे. अंशाधिक अपूर्णांक असला की ते 1 पूर्णांकात असतो, 1 पेक्षा मोठा नक्कीच असतो. इथं तर बरोबर अंशछेद सारखा आहे म्हणजे 1 आहे, आणि इथं दिलेलं आहे. याचं जर उत्तर काढायला गेलो आपण तर 0.08 येत आहे. काही जणांना हे बरोबर केलं असेल, पण हे पण चुकीचं आहे. एक तर काय करावं लागेल या प्रश्नामध्ये? चूक काय आहे हे जर करायचं असेल तर या ठिकाणी 8/10 असायला हवं होतं, 1 शून्य नसायला पाहिजे होतं. म्हणजे याचं उत्तर काय आलं असतं? 0.8 म्हणजे आपलं बरोबर आलं असतं 4. हे आलं असतं, असं असतं तर कधी हे असं असतं तर हे नसायला हवं होतं. आणि नाही तर मग ए बरोबर करण्यासाठी अंशाचा छेद आणि छेदाचा अंश असला पाहिजे होता. म्हणजे 4/5 असला असतं तर काय झालं असतं? हे बघा, 4/5 असेल तर लहान आहे म्हणून भाग बसला शून्याचा, पॉईंट, नंतर झालं 40, 45 असं आलं असतं. म्हणजे या ठिकाणी प्रश्नामध्ये चूक आहे. एक तर ए आलं असतं किंवा डी, दुरुस्ती करावी लागते आपल्याला. इथं आलं लक्षात? यानंतर पाहूया 20वा प्रश्न. काय आहे बघा? कंसात आपल्याला दिलेला आहे 1/3 अधिक 5/6 अधिक 7/12 चे दशमान सममूल्य आहे. म्हणजे दशांश चिन्ह वापरून उत्तर काढायचं आहे. तर बघा आपण सोडवताना आता काय होईल? दशमान सममूल्य जरी काढायचं असेल तरी आपल्याला अगोदर हे भिन्न छेद असणारे अपूर्णांक आहेत, यांना समछेद असणाऱ्या अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून घ्यावं लागेल. म्हणजे बघा ह्या सगळ्यांच्या 3च्या पाड्यात, 6च्या पाड्यात आणि 12च्या पाड्यात 12 ही संख्या आहे. 3च्या पाड्यात पण आहे, 6च्या पण, 12च्या पण आहेत. म्हणून आपण सगळ्यांचा छेद 12 बनवूयात. 12 बनवूयात याचा अर्थ काय? 3च्या पाड्यात कितव्या नंबरला 12 आहे? 4थ्यांदा आहे, म्हणून पहिल्या अपूर्णांकाला 4 न गुणावं लागेल. 6च्या पाड्यामध्ये कितव्यांदा आहे? 2ऱ्यांदा, म्हणून 2 न गुणावं लागेल. मग कसं होईल पहा? तर बघा ह्या फक्त छेदालाच नाही गुणायचं तर अंशाला पण गुणावं लागतं. मग काय होईल? 4 1
4 अंश झाला 4 आणि 4 त्रिकोण 12 छेद झाला 12 अधिकला अधिक चिन्ह. आता मात्र या अपूर्णांकाला 2 न गुणावं लागेल. अंशाला गुणलं की 5 दुनी 10 आणि छेदाला गुणलं की 6 दुनी 12 अधिकला अधिक चिन्ह देऊ. 7 अंश छेद 12 याला गुणायची गरज नाही ऑलरेडीच 12 आहे त्याचं. आलं लक्षात. म्हणजे इथं फक्त छेद समान केला आपण. आता काय करावं लागेल आपल्याला. अंश छेद समान आहे म्हणजे एकदाच घेत असतो पण अंशाची बेरीजच आहे. सगळ्यांची बेरीज करूया. 10 आणि 4 14 आणि 7 21 छेदस्थानी 12 आणि आता आपल्याला याचं उत्तर कशात काढायचं आहे दशांशमध्ये. म्हणजे 12 भागच घालावा लागेल किंवा याला संक्षिप्त रूप देऊ शकतो ना आपण. म्हणजे सोपं जातं आहे. आणखी कितीनं भाग जातो 3 3 7 21 आणि 3 चौक 12 काय आलं 7 अंश छेद 4. आणि आता याला दशांशमध्ये करूयात आपण. बघा सोपं आहे पुन्हा. 4च्या पाड्यामध्ये 7 बघा 4 1 4 उरले किती 3 दशांश चिन्ह दिलं 3 वर 0 दिलं की 30 झालं. पुन्हा 4 7 28 उरले 2 त्याच्यावर दिलं 0 20 झालं. 4 पंचे 20 काय आलं 1.75 असं पर्यायामध्ये बघा 1.75 पर्याय क्रमांक डी मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पाहूया 21वा प्रश्न. अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर 2.25 वजा 1.5 अधिक 3.75 वजा 1.25 याचे उत्तर येईल. म्हणजे हे सोडवायचं आहे आपल्याला. आणि याचं उत्तर मात्र खाली देताना कशात दिले माहीत आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात किंवा अपूर्णांकात आहे. तर आपण अगोदर दशांशमध्येच काढूया नंतर करूयात. दशांशमध्ये बघा हे काय आहे या बाजूला तुमच्या लक्षात येऊ द्या की 2.25 आणि ही 1.5 म्हणजेच 5 शून्य असतं. इथं लिहून दाखवतो वाटल्यास. हे बघा हे 2.25 वजा 1.5 कमी आहे म्हणून इथं 0 द्यावं लागतं. करूयात वजाबाकी अगोदर. ही क्रिया करतो आपण वजाबाकीची. 5 मधून 0 गेले तर 5 12 मधून 5 गेले तर 7 आणि इथं 1 इथं 0च राहिले. सरळ सरळ आहे. 2.25 मधून 1.5 गेले तर पाऊण राहणार. 2.25 मधून 1.5 गेले तर पाऊण राहणार म्हणजे 0.75. पुढचं लिहून घेऊया आपल्या पदावलीप्रमाणे. अधिक 3.75 वजा 1.25. आता पहा याच्यामध्ये आपल्याला अधिक करायचे आहेत म्हणजे 3.75 मिळवायचं आहे. मिळवूयात. काय होईल बेरीज बघा. 5 आणि 5 10ला 0 हातच्याले 1 7 आणि 7 14 आणि 1 15ला 5 हातचाला 1 दशांश चिन्हाला दशांश चिन्ह 3 आणि 1 4 म्हणजे या दोन्हीची बेरीज काय आली 4.50 म्हणजे 4.5 आणि त्यातून काय वजा करायचं 1.25 म्हणजे सव्वा वजा करायचं आहे. तर आहे इथं 4.5 लिहिलेलं आपण. याच्यातून आपण सव्वा वजा करू 1.25. बघा आता 10 मधून 5 कमी केले तर 5 4 मधून 2 कमी केले तर 2 दशांशला दशांश आणि 4 मधून 1 कमी केले तर 3 काय आलं उत्तर 3.25 याला आपण 3.25 म्हणतो. काय म्हणतो 3.25. पण आपली अडचण काय की असं दिलेलं नाही याच्यामध्ये 3.25 पण दिलेलं नाही शाब्दिक स्वरूपात किंवा 3.25 पण दिलेलं नाही. कशात आहेत सगळे तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात किंवा अपूर्णांकात. याला करू ना आपण आपल्याला काय अडचण आहे. मग या संख्येलाच आपण करूयात 325 अंश. बघा दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक होते 2 मग छेदस्थानी 100 येणार. काय अडचण आहे का काही सुद्धा अडचण नाही. आता बघा याला संक्षिप्त रूप देऊ शकतो आपण. संक्षिप्त रूप देऊ शकतो. तुम्ही म्हणाल सर ह्याला पहिल्यासारखं केलं तर काय होईल माहिती आहे का 100 त्रिक 300 आणि वर 25 राहील. पण पहिल्या ठिकाणी काय दिलंय फसवण्यासाठी नीट लक्षात घ्या 100 त्रिक 300
करून जर दाखवायचं झालं तर हे पहा 100 त्रिक 300 आणि वर 25 राहतात 25/100 बरोबर. असा पर्याय तुम्हाला दिसतोय का? नक्कीच नाही दिसत. पण हे 3 पूर्णांक आहे 3 पूर्णांक आणि इथं 25 एक 25 25 चौक 100 म्हणजे 1/4 असं कुठं आहे? पर्याय क्रमांक सी ला आहे. पण तुम्हाला हे पण कळायला पाहिजे की नाही. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहायचं म्हणल्यावर हे 3 पूर्ण आहे 3 पूर्णांक आणि 0.25 म्हणजे 1/4 म्हणजे उत्तर काय येणार आहे? 3.1/4 असं कुठं आहे बघा बरं पर्यायामध्ये. तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूया 22वा प्रश्न काय आहे पहा. 8.21 छेद 41.05 ही संख्या अतिसंक्षिप्त स्वरूपात लिहा असं म्हटलंय. म्हणजे भाग घालवायचा आहे. अगोदर आपण हे दशांश चिन्ह काढू. 8.21 आणि छेदस्थानी आहे 41.05 दशांश चिन्ह काढायचं आहे आपल्याला. दशांश चिन्हाच्या उजवीकडं नीट लक्षात घ्या. दशांश चिन्हाच्या उजवीकडं अंशस्थानी 2च अंक आहेत आणि छेदस्थानी पण 2च आहेत. म्हणजे तुझं तुला माझा मला. म्हणजे दशांश चिन्ह सरळ काढायचं कुठं शून्य द्यायचं नाही. 821 आणि छेदस्थानी 4105. आता कधी कधी विचार करायला शिकलं पाहिजे. हे पहा हे 21 आहे 21 105 आणि हे 800 आहे 8×5 या संख्येला दुसऱ्या कोणत्या संख्येनं भाग घालवण्यापेक्षा डायरेक्ट 821 जातो. 821 एका 821 आणि 821च्या पाड्यात 5व्या नंबरला 4105 आहे म्हणून अंशस्थानी 1 आणि छेदस्थानी 5 म्हणजे 1/5 असा पर्यायामध्ये कुठं आहे का पहा. तर असं पर्यायामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्येच दिसत आहे म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण 23वा प्रश्न. 0.12 गुणिले 0.18 गुणिले 0.25 छेदस्थानी 0.02 गुणिले 0.5 गुणिले 0.3 बरोबर किती म्हणजे सोडवायचं आहे. हे आपण लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी पहिल्या अंशछेदाचा विचार करूया. दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 अंक आहेत खाली पण 2 आहेत म्हणजे ते दशांश चिन्ह काढून टाकायचं. तुझं तुला कुठं शून्य द्यायचं नाही कुठंच काय वाढवायचं नाही. तुझं तुला माझं मला म्हणजे वर आलं 12. हे सगळं छेद एकदाच आपण करूयात. हां 12/2 झालं. आता या 2 संख्यांचा विचार करूया. दशांश चिन्हाच्या उजवीकडं 2 अंक आहेत आणि खाली मात्र 1च आहे म्हणजे 1 कमी पडतो आहे खाली म्हणून खाली काय करूया 1 शून्य वाढवूया म्हणजे वर काय होणार 18 आणि खाली छेदस्थानी मात्र 50 1 शून्य वाढवल्यानं. आता या ठिकाणी बघूयात वर आहे 0.25 दशांश चिन्हाच्या पुढं 2 अंक आहेत आणि खाली मात्र दशांश चिन्हाच्या पुढं 1च अंक आहे म्हणजे खाली कमी आहे म्हणजे खाली शून्य द्यावं लागेल म्हणजे वर काय होणार 25 आणि छेदस्थानी मात्र 30. आता बघा भाग घालूया याला. बे 1 बेसाई 12 25 ने इथं घालूया सोपं जाण्यासाठी. 25 1 25 25 दोन्ही 50. आता मात्र आपल्याला या ठिकाणी 6 आहे आणि इथं 30 आहे. मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग घालूयात. 6 1 6 6 पंचे 30. आता 2 न वर भाग जाईल आणखी बरोबर. बे 1 92 18 वर काय राहिलं तर बघा फक्त 9 राहिलेलं 9 9 1 9 आणि खाली छेदस्थानी 5 मग 9/5 याला जर आपण दशांशमध्ये केलं तर कसं होईल नीट पहा. 5 1 5 उरले 4 दशांश चिन्ह दिलं 4 वर शून्य दिलं तर 40 झाले. 5×8 40 म्हणजे 1.8 हे याचं उत्तर आलेलं आहे. मग पर्याय पाहूयात तर पर्याय 27 36 18 आणि 58 असं झालेलं आहे. पण या ठिकाणी काय 18 जे आहे का 18 त्या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं राहिलेलं आहे 1.8 असं असलं पाहिजे पर्याय क्रमांक
3 हे अशा पद्धतीने उत्तर. इथं पण चूक आहे, 18 लिहिले म्हणजे चूकच आहे. 1.8 असलं पाहिजे. समजलं. यानंतर पाहूया 24वा प्रश्न. काय आहे? 1.5/8 च्या बरोबरीची दशांशातील संख्या आहे. म्हणजे याचं आपल्याला दशांशमध्ये रूपांतर करायचं आहे. हे पहा, 1 पूर्णांक तर असं येतच आहे आणि 5/8चं बी काढून जर लिहिलं तरी चालतंय, किंवा छोटी संख्या आहे म्हणून त्याचा अपूर्णांक बनवू. 8 1 8, 8 आणि 5 13, 13/8. आता 8 न भाग घालूया. 8 1 8, उरले 5, दशांश चिन्ह दिलं, झाले 50. 8 6 48, उरले 2, झाले 20. 8 2 16, उरले 4, झाले 40. 8 5 40, म्हणजे 1.625 असं कुठं आहे का बघा. तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पाहूया 25वा प्रश्न. काय आहे पहा. 35.1 ही संख्या दशांशात लिहितात. हे पाय, याला पण अपूर्णांक करू. 100 न 35ला किंवा 35 न 100ला गुणलं तर काय होईल? 3500, आणि त्याच्यामध्ये 1 मिळवलं म्हणजे 3501, आणि छेदस्थानी मात्र 100. आता आपल्याला माहीत आहे 100 छेद असताना भागाकारामध्ये दशांश चिन्ह डावीकडे सरकतं 2 अंकानं, म्हणजे 1 आणि 2 इथं येणार. म्हणजे उत्तर काय येणार आहे? 35.01 असं कुठं आहे पा पर्यायामध्ये? 35.01, तर पर्याय क्रमांक ए मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया 26वा प्रश्न. काय बघा. 71 एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष म्हणजे 1 लाख आहे. ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहाल? म्हणजे दशांशमध्येच लिहायची. मग मला सांगा, 71 1 लाख आहे, अंशस्थानी 71 आहे, छेदस्थानी 1 लाख आहे. किती शून्य आहेत? 5 शून्य आहेत. म्हणजे आपल्याला दशांश चिन्ह 5 न कुठं सरकावं लागेल? डावीकडे, भागाकारामध्ये डावीकडं. परंतु 5 स्थानानं, हे बघा 71 म्हणजे शेवटी आहे, 5 अंकच नाहीत आपल्याकडं. मग आपल्याला किती अंक कमी पडायले? 3. म्हणजे आपल्याला आणखी 3 शून्य याच्या डावीकडे घ्यावे लागतील, आणि पुन्हा दशांश चिन्ह म्हणजे 0.1 2 3 आणि पुन्हा 7 1 असं त्याचं उत्तर येणार आहे. आणि असं उत्तर कुठं आहे का बघा पर्यायामध्ये? 3 वेळा 0 आणि 7 1, पर्याय क्रमांक बी मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 27. काय आहे? 0.5 अधिक 0.2 छेद 0.02 चे उत्तर आहे. आपण लिहिलं 0.5 अधिक 0.2 छेद 0.02. आता याचं दशांश चिन्ह अगोदर काढू. हे पहिलं आहे तसंच लिहूया. 0.5 अधिक दशांश चिन्ह कसं काढणार? खाली दशांश चिन्हाच्या पुढं 2 अंक आहेत, वर कमी आहे, मग वर 0 देणार, वर होणार 20, आणि छेदस्थानी मात्र काय होणार? 2. मग आता 0.5 अधिक, याला संक्षिप्त रूप देऊयात आपण. काय येणार आहे? 2 म्हणजे 10 येणार आहे. आणि यांची बेरीज जर केली आपण तर काही बेरीज येईल? 10 आणि हे अर्धा, 10 आणि अर्धा 10.5 म्हणजे 10.5, 10.5 असं कुठं आहे का? तर पर्याय क्रमांक ए मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया 28वा प्रश्न. काय आहे पहा. पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक आहे. आता आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय दिलेला आहे 77.7, दुसरा आहे 777.7, तिसरा आहे 7.77777 आणि चौथा आहे 77.77. हे बघा, आता आपल्याला म्हटलेलं आहे सर्वात लहान, लहान म्हटलंय, लहान, मोठा नाही, लहान. मग सर्वात लहान शोधताना आपण काय करणार? अगोदर इथं पूर्णांकात 77 आहे, इथं किती आहे? 777. हा तर मोठा झाला, हे फक्त 7 आहे आणि हे आहे 77. मग मला सांगा, पूर्णांकामध्ये जे सगळ्यात लहान असेल तोच लहान ना. हे 77 पूर्णांक आहे, हे 777 पूर्णांक आहे, हे नुसतं 7 पूर्णांक आहे.
आणि हे 77 पूर्णांक आहे. मग सर्वात लहान काय आला तर 7.7777 हा म्हणजे पर्याय क्रमांक सी हा सर्वात लहान आहे. आणि मोठा विचारला असता तर पूर्णांकामध्ये इथं 77 आहे, इथं 777 आहे आणि इथं पण 77 आहे. मोठा विचारला असता तर आपला काय आला असता मोठा तर 777.7 पण विचारलेला नाही म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक कोणतं लहान विचारलंय लहान पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे. आणि मोठा विचारला असता तर पर्याय क्रमांक बी आलं असतं. यानंतर पाहूया 29वा प्रश्न 3.5 3.06 3.7 3.251 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास त्यातील पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती आहे. आता पहा या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने मांडायच्यात. त्यासाठी आपल्याला लहानाकडून मोठ्याकडं जावं लागेल. आता बघावं लागेल आपल्याला हे दशांशच्या इथं 3 आहे पूर्णांकात, इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे, इथं पण 3च आहे. म्हणजे लहान मोठं काही समजत नाही आहे. मग आपल्याला चढता क्रम लिहिताना तर नक्की लहानापासून सुरुवात करावी लागेल. मग बघूयात लहान संख्या. आता आपण दशांशमध्ये पाहूया. इथं दशांशमध्ये 5 आहे, इथं 0 आहे, इथं 7 आहे आणि इथं 2 आहे. मग लहान कोणतं येणार ज्याच्याकडे 0 येते. म्हणजे लहान आलं 1 नंबर आला 3.06. आता इथं दशांशमध्ये 5 आहे, इथं 7 आहे आणि इथं 2 आहे. कोणतं लहान येईल नक्कीच 2 असणार. म्हणजे 2 नंबरला येणार आहे 3.251 हे 2 नंबरला झालं. आता राहिले हे 2 इथं 3.5 आहे आणि इथं 7 आहे म्हणजे 3.5 आणि सगळ्यात मोठं काय 3.7. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक. पहिली संख्या काय आली 3.06 आणि शेवटची काय आली 3.7. मग आपल्याला मोठी आहे शेवटची. मग आपल्याला काय करावं लागेल 3.7 मधून 3.06 वजा करावं लागेल. हे करताना काय करावं लागेल वर कमी आहे म्हणून 0 द्यावं लागेल आणि वजाबाकी करूया. 10 मधून 6 कमी केले तर 4. इथं उष्णा घेतला होता म्हणून इथं 6 दशांश चिन्ह आणि 0 काय आलं 0.64. पण असं आता आपल्याला इथं दिलेलं आहे का 0.64 नाही. पण इथं मात्र याला आपण अपूर्णांकात करूया. 0.64 जर अपूर्णांकात केलं तर छेदस्थानी आपल्याला काय करावं लागेल 100 घ्यावं लागेल. कारण दशांश चिन्हाच्या पुढे 2 अंक आहेत म्हणजे 64/100 असं उत्तर आपल्याला पाहावं लागेल. 64/100 आलेलं आहे. मग आपण इथं पाहूया. इथं आहे 64/25, इथं आहे 16/25, इथं आहे 6.4/100. मग आपण चुकून हे उत्तर लिहू शकतो परंतु इथं दशांश चिन्ह आहे, इथं मात्र आलेलं नाही. मग आपण याला संक्षिप्त रूप देऊयात. आता संक्षिप्त रूप कशाने भाग जातो 4 न जातो. 4 दुनी 8 उरले 2, 4 पंचे 20 आणि 4 एक 4 उरले 2, 4 सख 24 वर आलं 16 आणि छेदस्थानी 25 16/25 असा आहे का बघा. तर असा आहे पर्याय क्रमांक बी मध्ये. काय आहे बी मध्ये म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहू शेवटचा प्रश्न 30वा. काय आहे 22.51/2 अधिक 5.04 या बेरजेचे उत्तर पुढीलपैकी कोणते. हे 5 दशांशमध्येच पर्याय दिलेले आहेत म्हणजे याला पण दशांशमध्ये करूयात आपण. 22.51/2 म्हणजे काय होणार 22.5 22.5 ना अधिक 5.04. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. मग कसं करणार लिहूयात 22.5 अधिक 5.04. वर कमी आहे दशांश चिन्हाच्या पुढे म्हणून वर 0 देऊया. 4ला 4, 5ला 5, दशांशला दशांश, 5 आणि 2 7
आणि 2ला 2. 27.54 असं कुठं आहे बघूयात. तर असा आहे पर्याय क्रमांक ए. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक ए. अशा पद्धतीनं आज आपण या प्रश्नपत्रिकेतील सर्व गणिताची 20च्या 20 उदाहरणं सोडवलेली आहेत. काही चुका वगळता प्रश्नपत्रिका चांगली आहे. थोडंसं काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न सोडवत चला. धन्यवाद.